नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रवींद्र फाटकांना आमदारकीचं प्रमाणपत्र, डबल डेकर ई बस सेवेला लवकरच हिरवा कंदील आणि गडकरी रंगायतन खर्चात 15 कोटींची वाढ. ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारकीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिजित पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली. रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीमुळे ठाणे पालघर मतदारसंघात मतदानाची आवश्यकता राहिलेली नाही. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सोहळ्यात त्यांना आमदारकीचं अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं. या विजयामुळे महायुतीला ठाणे आणि पालघर परिसरात आणखीन बळ मिळाल्याचं मानलं जात असून शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रवींद्र फाटक यांचं अभिनंदन करत आनंद उत्सव साजरा केला. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बससह आगामी ई बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगानं आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी वागळे येथील परिवहन आगारात घेतला. वागळे आगारातील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं पूर्ण करणं तसंच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळेला सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक अनिल भोर उपस्थित होते. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या बसची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली होती. मात्र नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सध्या घोडबंदर रोडवरील आनंद नगर आगारात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या बसच्या परिचालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीदरम्यान ई बस, डबल डेकर ई बस तसंच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डबल डेकर ई बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक ती जागा, वीज पुरवठा आणि तांत्रिक बाबींचं नियोजन करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. डबल डेकर बस आणि नव्यानं दाखल होणाऱ्या ई बस आणि सीएनजी बससाठी आवश्यक सुविधा उभारण्याचं काम प्राधान्यानं सुरू आहे. काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून त्याबाबत संबंधित विभाग, महावितरण आणि ठेकेदार संस्थांशी समन्वय साधला जाईल. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे परिवहन सेवेत आगामी काळात डबल डेकर ई बस तसंच 100 सीएनजी बसेसचा समावेश करण्यात आलाय. संबंधित अधिकारी तसंच ठेकेदार संस्थेला प्रकल्पाशी संबंधित सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी दिलेत. तसंच महावितरण आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचं प्रशासनानं यावेळेला नमूद केलं. खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं. ज्या 10 बसेस CNG 100 CNGच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा CNGसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत. पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगार येथे घेतली आहे. आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निर्देशनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे. मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासनाला आणि परिवहनला दिले आहेत. निधी खर्च करताना काटकसर करावी, शिस्त राखावी असं खुद्द आयुक्तांचे निर्देश असले तरी राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 23 कोटींची तरतूद असताना कंत्राटदारानं 38 कोटींचा खर्च केलाय. त्यामुळे बिकट परिस्थिती असतानाही ठाणे महापालिकेच्या खांद्यावर वाढलेल्या 15 कोटीच्या खर्चाचं ओझं आलंय.
राज्य शासनानं रंगायतांच्या नूतनीकरणासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र काम पूर्णत्वाकडे जात असताना खर्चात मोठी वाढ झाली. या वाढीव खर्चास मान्यता देण्यासाठी पालिकेनं कलम 72 अंतर्गत प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नूतनीकरणाच्या कामांमध्ये नवीन आसन व्यवस्था, रंगमंचाचं आधुनिकीकरण, अग्निसुरक्षा यंत्रणा, सजावटीचं छत, सराव कक्ष, वाहनतळाची सुविधा तसंच स्वच्छतागृहांचं नूतनीकरण यांचा समावेश करण्यात आला. या सुविधांमुळे रंगायतन अधिक सुसज्ज झालं असलं तरी खर्चात सुमारे 65% वाढ झाल्यानं आर्थिक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होतोय. मंजूर निधीपेक्षा अधिक झालेला खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेलाच करावा लागणार असल्यानं हा आर्थिक भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. रंगायतांचं नूतनीकरण पूर्ण झालं असून ऑगस्ट 2025 पासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल आहे. आधुनिक सुविधांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झालं असलं तरी वाढीव खर्चाची रक्कम, कंत्राटदाराची देयकं आणि निधी व्यवस्थापन याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. दरम्यान प्रशासनानं वाढीव कामांची बिलं टप्प्याटप्प्यानं अदा करण्याचं नियोजन केल्याचं सांगण्यात आलं. पोरबंदर भागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत असताना तेथील गृहसंकुलांमधील 50हून अधिक STP प्लांट बंद असल्याचं उघडकीस आलंय. हे प्लांट चालू करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून आठवडाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आमदार केळकर यांनी बंद झालेल्या प्लांटबाबत पालिकेत संयुक्त बैठक घेतली. यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता तसंच शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्कमधील प्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक विकास पाटील, कैलास म्हात्रे उपस्थित होते. STP प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन सुमारे 25% पाण्याची बचत शक्य होते. मात्र हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क इत्यादी भागातील गृहसंकुलांमधील 15 प्लांट नादुरुस्त असून 30 प्लांट सुरूच झाले नसल्याची माहिती केळकर यांनी दिली. या प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन 25% पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते. परिणामी सध्या या भागाला भेडसावत असलेल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे हे प्लांट सुरू करण्यासाठी पालिकेनं पुढाकार घ्यावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे. यावेळेला झालेल्या चर्चेनंतर हे प्लांट सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आठवडाभरात त्यावर काम करण्यात येणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली. वेगानं वाढणारी लोकसंख्या आणि त्याच वेळेला निवृत्तीमुळे पालिकेतील घट्ट मनुष्यबळ यामुळे ठाणे महापालिकेचा कारभार रामभरोसे सुरू आहे. जवळपास 25 लाख नागरिकांच्या सेवेसाठी पालिकेकडे अवघे 5,000 कर्मचारी आहेत. मंजूर पदांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक पदं रिक्त असल्यानं ठाणे महापालिकेत अर्धेच कारभारी उरलेत. 5 महिन्यात तब्बल 182 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले असून त्यामध्ये वर्ग 1 मधील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. होलसेल निवृत्तीमुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असून अनेक कामंही रखडली आहेत. 1982 मध्ये स्थापन झालेली ठाणे महापालिका ब वर्गात आहे. महापालिका मुख्यालय, 9 प्रभाग समिती कार्यालय, रुग्णालय आणि विविध विभागांच्या कामकाजासाठी एकूण 10,883 पदं मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ 5,616 पदं भरली असून तब्बल 5,254 रिक्त पदं आहेत. त्यामुळे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आणि 4 या सर्व संवर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता जाणवते. दरम्यान तातडीनं भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली. पालिकेतील सेवानिवृत्तीचं प्रमाण दर महिन्याला वाढतंय. अवघ्या 5 महिन्यात 182 तर जून महिन्यात 80 कर्मचारी निवृत्त होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान 2025 मध्ये 320 कर्मचाऱ्यांनी सेवामुक्ती घेतली होती. त्यामुळे प्रशासनासमोर नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे पुरवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो 4ची उभारणी केली जाते. सुमारे 9 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चालवून त्याची चाचणीही करण्यात आली. परंतु चाचणीनंतर 9 महिने उलटले असतानाही ही मेट्रो धूळ खात असल्याचं चित्र आहे. मागील 9 महिन्यांपासून ही मेट्रो रुळांवर उभी असल्यानं नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जाते. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून परिचालनासाठी अद्याप प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं ही मेट्रो रुळांवरच उभी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्याच्या पहिल्या मेट्रोची धाव ठाणेकरांना सध्या तरी धुसर दिसते. ठाणे शहरातून थेट वडाळा आणि घाटकोपर गाठता यावं, मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुखकर व्हावा,
मध्य रेल्वेचा प्रवासाचा ताण कमी करता यावा यासाठी मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाणे शहरात सुरू आहे. मागील 10 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं ठाणेकरांना प्रकल्पांच्या कामामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागलाय. एकूण 32.32 किलोमीटर मार्गिकेचा हा प्रकल्प उन्नत असून 30 मेट्रो स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. 2016 प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर 6 ते 7 वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावा सरकार करत होती, परंतु 10 वर्ष उलटत असतानाही हा प्रकल्प अपूर्णच आहे. घोडबंदर भागातील मेट्रो स्थानकांची कामं सुरू झाल्यानंतर जून 2025 हा प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन होतं. त्यानंतर तेथील मेट्रोच्या रुळांवर मेट्रोचे डबे देखील उभे झाले. सप्टेंबर 2025 मेट्रो प्रकल्पाची चाचणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रमही पार पडला. घोडबंदर भागातील अनेक रहिवाशांच्या मनात आता मेट्रो सुरू होणार अशी आशा निर्माण झाली होती. 1 ते 2 वेळा या रिकामा मेट्रोच्या फेऱ्या देखील झाल्या. त्यामुळे मेट्रो धावणार असं वाटत होतं, परंतु 9 महिने उलटत असतानाही ही मेट्रो रुळांवरून धावलीच नाही. तेथील घोडबंदर भागातील काही स्थानकातून ही मेट्रो सुरू केली जाईल असा दावा सरकारकडून केला जात होता, परंतु हा दावा देखील फोल ठरत असल्याचंच दिसून येतंय. मेट्रोच्या परिचालनासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून प्रमाणपत्र आवश्यक असतं. आयोगाकडून येथील सुरक्षितता तसंच इतर तांत्रिक बाबी तपासल्या जातात. परिचालनास योग्य असल्यास आयोगाकडून अहवाल दिला जातो. या मेट्रोसाठी अद्याप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अहवाल प्राप्त झाला नसल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे अद्यापही ही मेट्रो धूळ खात पडली आहे. दरम्यान याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाला संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही.